त्याच्यानंतर अवघ्या काही दिवसामध्ये संतोष देशमुख यांचं खून प्रकरण गाजलं, त्यांची अपहरण करून हत्या करण्यात आली आणि संतोष देशमुख हे दुसरे तिसरे कोणी नव्हते तर भाजपचे बूथ प्रमुख होते, भाजपचा कट्टर कार्यकर्ता होता तो आणि विशेष म्हणजे हिंदू होता आणि हे भाजपचे म्हणजे भाजपकडून असलेले सरपंच होते आणि अशा ह्या सरपंचाची निघून अगदी त्याने पाणी मागितले तर त्याच्या तोंडावर मुतण्यात आलं। अशा विकृत आणि क्रूर हत्येनंतर राज्यात प्रचंड वातावरण तापलं, परंतु आजही हे त्याचे जे खुनी आहे आरोपी आहे ते पकडण्यात आले नाही, त्याच्यातले काही लोक पकडण्यात आले। म्हणून ह्या कबरीचा मुद्दा राज्य सरकारने किंवा राज्य सरकारच्या मंत्र्यांनी, राज्य सरकारचे जे सत्ताधारी आमदार असतील यांच्याकडून वेगवेगळे मुद्दे उचलण्यात आले आणि राज्याची दिशाभूल करण्यात आली। शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा हा अधिवेशनात गाजला जाऊ नये, तिथं त्याचा ब्र शब्दही काढण्यात येऊ नये, जे आश्वासन शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या संदर्भात दिलेलं होतं ते शब्दही त्याच्याबद्दल बोलण्यात येऊ नये, म्हणून भाजप आणि एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आमदार